नमस्कार, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. उद्या आहे शुभ दिवस, म्हणजेच 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, आणि ती म्हणजे अक्षय तृतीया. आणि त्याच मुहूर्तावर आम्ही घेऊन आलो आहे तुम्हा सर्वांसाठी एक छानशी आणि अगदी तुमच्या दाराला शोभेल अशी रांगोळी. काल आम्ही कलश अक्षय तृतीयासाठी बनवला होता आणि तो आमच्या चॅनलवरून शेअर केला होता. त्याचबरोबर तुम्ही बनवू शकता अक्षय तृतीया अशा नावाची रांगोळीसुद्धा. हो, अशी प्रिंटआउट घेऊन यायची. नावाची प्रिंटआउट कुठून मिळेल? तर तुम्हाला गुगलवर अक्षय तृतीया फॉन्ट इन मराठी असं करून सर्च करता येत असेल तर सर्च करा. प्रिंटेसवर तुम्हाला असे वेगवेगळे शब्दलेखन मिळून जाईल आणि तीच तुम्हाला A4वर प्रिंट आणायची आणि त्या प्रिंटवर A4 OHP शीट ठेवून 175 मायक्रॉनची OHP शीट मी इथे वापरली आहे आणि ती ठेवून ट्रेस करून घ्यायचं परमनंट मार्करने. आपलं नेहमीचं मिश्रण रेडी करून घ्यायचं. 50-50 समप्रमाण घ्यायचं पाणी आणि फेविकॉलचं आणि त्याचं मिश्रण बनवून त्या मिश्रणाला राऊंड ब्रशने आपल्या अक्षरावर अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचं. नेहमीप्रमाणे अप्लाय केल्या केल्या आपली रांगोळी आपण त्यावर पसरून घ्यायची. एखाद्या तुकड्या पेपरचा घेऊन आपण त्यावर प्रेस करायचं. उरलेली रांगोळी झटकून बाहेर काढायची. आहे ना सोपी मेथड? तरीही अजून बऱ्याच माझ्या मैत्रिणी आणि फॉलोवर्स आणि व्ह्युअर्स आहेत ज्यांना अजूनही हे समजत नाही आहे की सुरुवात कुठून करायची. छोट्या छोट्या रांगोळीपासून सुरुवात करा. नक्कीच तुम्ही यात तुम्हाला वेगवेगळे डिझाईन सुचतील आणि तुम्ही यात बरेच काही काम करू शकता. आता इथे पहा, हळूहळू पहिलं तर मला एकाच कलरचं करायचं होतं, पण नंतर मला एक छानशी अशी आयडिया आली की आपण एक 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा आपण आपलं अक्षर करू शकतो. आणि म्हणूनच मी इथे 2 कलर वापरले आहेत, ऑरेंज आणि येल्लो. अगदीच सेम प्रोसेस मी इथे फॉलो करते जसं आपण रेडीमेड रांगोळी बनवण्यासाठी फॉलो करतो. एकदा लेअर मारून झाला दोन्ही कलरचा की मी 15 ते 20 मिनटं माझी रांगोळी सुकवायला ठेवली होती आणि त्यानंतर फेविकॉल परत म्हणजे मिश्रण परत लावून त्यावर दुसरा लेअर मी रांगोळीचा मारून घेत आहे. आता तुम्हाला इथे कुठेही वाटलं की अजून लाईट वाटतंय तर तुम्ही तिसरा लेअरसुद्धा मारून देऊ शकता, पण तिसऱ्या लेअरची एवढी खास करून गरज लागत नाही, कारण 2 लेअरमध्ये बऱ्यापैकी रांगोळी थिक आणि मस्त दिसायला लागते. अगदी रांगोळी काढल्यासारखा इफेक्ट येतो. आणि म्हणूनच कधीतरी आणि छोट्या डिझाईन्सवर रेडीमेड रांगोळीचे हे स्टेप्स नक्कीच करून पहा. मैत्रिणींनो, तुम्हाला ही जे स्टेप्स आहे करायला फार मजा येईल. आणि एकदा का तुम्ही शिकलात ना खूप छान छान डिझाईन करायला की नक्कीच घर बसल्या तुम्ही खूप छान छान डिझाईन करून पाहणार आहात, हो की नाही? आता इथे पाहू शकता की एकदा एकाच वेळेला आपण एकच कलर वापरा किंवा एकच कलर कॉम्बिनेशन घ्या. तुम्ही एकाच वेळेला जर येल्लो आणि ऑरेंज दोन्हीही करून घेतलात तर ते झटकल्यानंतर 2 वेगवेगळे मिश्र कलर तुम्हाला मिळतील जे तुम्ही परत वापरू शकणार नाही. आणि इथे पहा, आत्तापर्यंतच्या सगळ्या रांगोळींना मी व्हाईट ॲक्रेलिक कलरने बॉर्डर केली आहे, पण मला असं वाटलं की ह्या रांगोळीला आपण काहीतरी वेगळी बॉर्डर करून पाहू जेणेकरून एक शॅडो इफेक्ट तयार होईल. आणि इथे मी माझ्या नवीन एक्सपेरिमेंटला प्रयत्न करून बघितला आणि तो वर्कआउट झाला. हो, बघा ना, ब्लॅक कलरने सुद्धा छान वाटते रांगोळी, पण मला नंतर असं रिअलाईज झालं की व्हाईट ॲक्रेलिक कलरने मे बी अजून ते नाव उठून दिसलं असतं, छान वाटलं असतं. कारण कलशला तर मी व्हाईट रांगोळी म्हणजे व्हाईट ॲक्रेलिक कलरनेच बॉर्डर केली आहे, तर अक्षय तृतीयाही जर व्हाईट बॉर्डरचं असतं तर ते खूपच उठून दिसलं असतं. पण इट्स ओके, आपण नेक्स्ट रांगोळीमध्ये नक्कीच तसा काही प्रयत्न करून बघू शकतो. बऱ्याच माझे व्ह्युअर्स आणि फॉलोअर्स आहेत ज्यांना कधी असं वाटतं की फक्त व्हाईट बॉर्डर वापरली, फक्त व्हाईट रांगोळी वापरली तरी पण चालेल का? हो, चालेल. पण व्हाईट रांगोळी वापरण्याचा एक दुरुपयोग आहे, म्हणजे एक साईड इफेक्ट्स आहे. मी एकदा दोनदा व्हाईट रांगोळीने फक्त अक्षरं करून बघितली,
पण कालांतराने म्हणजे अगदीच एका वापरानंतर 1-2 दिवसाच्या वापरानंतर ते जी व्हाईट रांगोळी असते ना, ती थोडीशी काळसर होऊन जाते. मे बी धूळने असेल किंवा आपण जेव्हा ठेवतो त्याच्यावर पडलेल्या डस्टने असेल, वाऱ्याने असेल, त्याचे कलर ना व्हाईट असाच्या असा व्हाईट राहत नाही. तो थोडासा ब्लॅक होत जातो हळू आणि मग नंतर ते जे अक्षर आहेत एकदम फेंट दिसायला लागतात. त्यामुळे मला असं वाटतं जर तुम्हाला अक्षरं करायची असतील, तर कोणत्यातरी कलरचा वापर करा. ती रांगोळी तुम्ही जास्तीत जास्त दिवस वापरू शकाल. आता इथे पहा, हळू मी माझा ब्लॅक ॲक्रेलिक कलरची बॉर्डरसुद्धा कंप्लीट करून घेत आहे. कशी वाटली तुम्हाला ही आयडिया? आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो, असेच काही वेगवेगळे जर एक्सपेरिमेंट आणि वेगवेगळे आयडियाज तुमच्याकडे असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल, की आम्ही त्या तुम्हाला करून दाखवाव्यात किंवा त्या एक आयडिया एक्सपेरिमेंट कराव्यात, तर नक्की आम्हाला कळवा. कमेंट बॉक्समधून तुमची प्रतिक्रिया आणि तुमच्या वेगवेगळ्या क्वेरीज हँडल करताना आणि ते सॉल्व्ह करताना, त्यावर आन्सर देताना आम्हालाही, आमच्या टीमलाही खूप मजा येत असते. आणि खरंच आहे, जोपर्यंत आपण त्यामध्ये काम करणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला पूर्ण आयडिया त्या कलेची येणार नाही आणि ती कला अवगत होणार नाही. प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. सो प्रॅक्टिस करा आणि ही कला शिकायला सुरुवात करा हो मैत्रिणींनो. खूप मजा आहे याच्यामध्ये. तर इथेच मी माझ्या बॉर्डरला कट करून घेत आहे, म्हणजेच माझ्या अक्षरांना कट करून घेत आहे. आता कधी-कधी कट कसं करायचं, किती बॉर्डर ठेवली पाहिजे, आय थिंक तुम्ही जेव्हा सुरुवात कराल ना, तुम्हाला ऑटोमॅटिक ही आयडिया येऊन जाईल, की तुम्हाला कट कुठे करायला हवं आणि कसं करायला हवं याची. अगदी बेसिकची स्किल आहे हो कट करणं. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ही आयडिया कशी वाटली? आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात. भेटूया अशाच भन्नाट आणि वेगवेगळ्या आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ना मैत्रिणींनो, क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि रेडीमेड रांगोळी जरूर बनवत राहा. कारण केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. हं? नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.